एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्वपरीक्षा हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेल्या आहेत. त्यांच्या काठिण्य पातळीत वाढ होत आहे. ऍक्च्युली काठिण्य पातळीत वाढ होणं म्हणजे मी काही मुलांसोबत डिस्कस करताना हे लक्षात आलं की त्यांना माहिती नसलेले क्वेश्चन येणं किंवा त्यांना क्वेश्चन्स माहिती आहेत पण त्याचे जे पर्याय आहेत ते त्यांच्या वाचनात कधी चाललेले नाही आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांना पुसटशीही माहिती नाही आहे. म्हणजे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स येणं ज्याला म्हणतात तो प्रकार वाढत चाललेला आहे. तर मला बऱ्यापैकी पूर्वपरीक्षा एमपीएससीच्या सुद्धा भरपूर मला एक्सपिरियन्स आहे. मी 4 वेळा मी एमपीएससीच्या परीक्षा साईड बाय साईड यूपीएससीचं प्रिपरेशन करताना पास झालेलो होतो आणि बऱ्यापैकी चांगल्या मार्जिनने मी पास झालेलो होतो. तर स्वप्नीलने मला रिक्वेस्ट केली की छोटंसं तुझं विश्लेषण वगैरे माझ्यासोबत डिस्कस कर. तर स्वप्नीलने मी हे विश्लेषण थोडंसं आम्ही डिस्कस केलं एका क्वेश्चन पेपरचं. त्यानुसार मी बस तुम्हाला याची प्रस्तावना देतो, बाकी विश्लेषण तुम्हाला स्वप्नील सांगून देईल आणि माझ्या मते हे भरपूर विद्यार्थ्यांना फायद्याचा होईल आणि हे गरजेचं देखील आहे. कारण काठिण्य पातळी वाढणं म्हणजे तुम्हाला अजून 4 पुस्तकं एक्स्ट्रा वाचावी लागणार ती काठिण्य पातळीची मेकअप करण्यासाठी, मॅच होण्यासाठी. याची गरज नसते. कुठलाही ॲव्हरेज, इव्हन मी ज्यावेळेस पूर्वपरीक्षांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस देखील मला 30 ते 40 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 मला कन्फर्म यायचे. हे बाकीचे 60 क्वेश्चन्स असतात हे डिसिजन मेकर असतात. तर हे क्वेश्चन कसे टॅकल करायचे, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहितीच नाही हे कसं टॅकल करायचं, याचं मी एक थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एकतर सगळ्यात फर्स्ट स्टेप गरजेचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत. पूर्व जे आधीचे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते तुम्ही जास्तीत जास्त जावा. त्यातील तुम्ही ऑप्शन्स आहेत, ऑप्शनमध्ये तुम्ही अॅनालिसिस करा, त्याचं विश्लेषण करा. हे विश्लेषण म्हणजे नेमकं विश्लेषण कसं असतं. प्रश्नपत्रिका ही काय म्हणजे रॅन्डमली कुठला AI यूज करून सध्या सेट होत नाहीये. क्वेश्चन पेपर सेट करणारे हे देखील शिक्षकच आहेत किंवा कुठले आपण त्यांना लोकच म्हणू शकतो, माणूसच म्हणू शकतो. त्यांची सुद्धा एक वैचारिक क्षमता आहे, त्यांची सुद्धा एक क्वेश्चन निर्माण करण्यासाठी एक टॅक्ट, त्यांच्या काहीतरी टॅक्ट्स आहेत, काही क्लुप्त्या आहेत. त्यानुसार ते त्याची शब्दरचना करतात, त्यानुसार त्याचे ते पर्याय बनवतात, पर्यायांची शब्दरचना करतात. तुम्हाला कुठे चुकवायचं आहे, कुठे तुम्हाला खेळवायचं आहे, कुठे तुम्हाला भूलभाल कसा करायचा आहे क्वेश्चनमध्ये आणि त्याच्या पर्यायांमध्ये याचा ते विचार करून क्वेश्चन बनवतात. ही टॅग तुम्हाला इथे पकडण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की जिथे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बद्दल काहीही माहिती नसेल तरी देखील तुम्ही पर्यायांपर्यंत कसं पोहोचू शकता. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा एक क्वेश्चन आहे. UN COP15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. UN COP15 ही एक परिषद आहे. त्याच्यामध्ये काय काय झालं होतं तर हा पर्याय आहे की या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. हा पर्याय आहे जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. हा पर्याय आहे UN COP15 चे अध्यक्षपद चीनने भूषवले. हा पर्याय आहे धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. आता हे 4 पर्याय आहेत. UN COP15 तुम्ही वाचला असेल नसेल सगळा विषय सोडून द्या. आता पर्याय क्रमांक हा आहे की या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली आहे. बरोबर, जागतिक जैवविविधता. पर्याय क्रमांक पहा, धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. जागतिक जैवविविधता संवर्धनासाठी जे काही लागतं ह्याचंच एक्सप्लेनेशन पर्याय क्रमांक मध्ये दिलेलं आहे. तर जर ह्याच्या आता खाली जे पर्याय दिलेले आहेत की वरीलपैकी आणि बरोबर, पर्याय 2 दिलेला आहे की आणि बरोबर, पर्याय 3 दिलेला आहे आणि बरोबर आणि 4 दिलेला आहे आणि बरोबर. तर जर मी तुमच्या जागी असलो असतो तर मला एवढं लक्षात आलं असतं की आणि हा सिमिलर पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जसा दिलेला आहे की आणि बरोबर आहे हा पर्याय कधी येणारच नाही. कारण जर हा पर्याय बरोबर असेल तर त्यासोबत हा पर्याय आलाच पाहिजे. बरोबर. आता आणि पर्याय बरोबर आहेत नाहीयेत तो भाग वेगळा. त्याच्यानंतर पुढचं उत्तर बघूयात आपण. जागतिक पर्याय क्रमांक हा आहे की जागतिक जैवविविधता करार हा अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. आणि पर्याय विधान हे आहे
की UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले आहे. म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी आहे. एक तर ते अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे किंवा चीनच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे विधान ब आणि विधान क हे दोन्ही विधानं एका पर्यायामध्ये एकाच वेळी दोन्ही बरोबर कधीच येऊ शकणार नाही. आता मला हवं आहे काय, मला अ आणि ड हे विधान दोन्ही पण सिमिलर आहेत, सारखेच आहेत. त्यामुळे अ आणि ड ही हवं आहे मला, आणि ब आणि क मधलं फक्त एक कुठलं तरी हवं आहे मला. असा पर्याय कुठला आहे? फक्त पर्याय क्रमांक 4 आहे, ज्यामध्ये अ आणि ड जे मी पहिला एक्सप्लेन केलं होतं हे विधान आहेत बरोबर, आणि दुसरं आहे क ज्याचं अध्यक्षपद चीनने भूषवलं. आता मला माहिती नव्हतं अध्यक्षपद कोणी भूषवलं, पण पर्यायांच्या अनालिसिस किंवा विश्लेषणावरून हे समजतं की पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. हे झालं एक उदाहरण. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. कामाच्या व्यापामुळे मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकत नाही, परंतु मी स्वप्नीलसोबत काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. स्वप्नील तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या विश्लेषण करून सांगेल की कसं कमी माहिती असताना सुद्धा आपण कशा पद्धतीने योग्य पर्यायांपद्धत जाऊ शकतो. याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कधी ज्यावेळेस मला वेळ मिळेल, ज्यावेळेस स्वप्नील कधी मला सांगेल की एखादा व्हिडिओ बनवताना मुलांना हेल्प होईल, त्यावेळेस मी नक्की तुमच्यासाठी येईल, मदत करेल. याच पद्धतीने आपण सीसाठी सुद्धा सोडू शकतो, त्यावरती आपण नंतर कधी डिस्कस करूयात. थँक्यू. बाकीचं स्वप्नील आपल्याला सांगेल.